नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती किंवा प्रीमेनोपॉझल स्टेट जी बायकांमध्ये सुरू होते, तिच्या संदर्भात 2 व्हिडिओ आपण केलेले आहेत. पहिला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी एक फिजिओलॉजी सांगितली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये विशिष्ट लक्षणं किंवा ज्या काय घटना घडतात त्यांच्या आयुष्यामध्ये शरीराच्या संदर्भातल्या, जसं बोन विकनेस किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, इंडायजेशन, सेक्शुअल प्रॉब्लेम्स, हे का होतात याचं एक्सप्लेनेशन दुसऱ्या व्हिडिओत केलंय. ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत दोन्ही व्हिडिओ, ते बघा. आता हा तिसरा व्हिडिओ जो आहे या सिरीजमध्ये, याच्यामध्ये हा ओव्हरऑल मॅनेजमेंटचा प्लॅन आहे. म्हणजे प्री मेनोपॉझल किंवा मेनोपॉझल स्टेटमध्ये ओव्हरऑल कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आता यातल्या काही गोष्टी ज्या अशा आहेत की त्या प्रीमेनोपॉझलची वाट बघण्याची गरज नाही, पेरीमेनोपॉझल फेजची. आणि यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त बायकांनाच लागू होतात अशा नाही, त्या माणसांना देखील लागू होतात. तर त्या आपण सगळ्या मुद्देसूद बघूयात आणि शॉर्टमध्ये बघूयात. यातल्या 2 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. एक म्हणजे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज. हे फार महत्वाचं आहे. हे पुरुषांसाठी पण महत्वाचं आहे आणि महिलांसाठी तर अगदी तुम्ही 20ल्या असाल तरी ते सुरू करा, त्याच्याही आतल्या असाल तरी हे तुम्ही सुरू करा. आणि याच्यावर मी थोडक्यात एक्सरसाइजेस सांगणार आहे, अगदी प्रभावी अशा एक्सरसाइजेस. तर पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस फार महत्वाचे असतात. तर पेल्विक फ्लोअर काय असतो, तर ह्या डायग्राम मध्ये हे जे रेड कलरचा जो मसल लेअर आहे, हे वेगवेगळे मसल्स असतात. आणि हे पेल्विस मध्ये, आपलं जे पेल्विस आहे याच्यामध्ये असं मधोमध हा मसल लेअर असतो थोडा खालच्या बाजूला. आणि या मसल लेअरला क्रॉस करून आपली युरेथ्रा जाते, जिच्यातून युरिन पास होते, म्हणजे ब्लॅडर मधून युरेथ्रा. दुसरं म्हणजे युटरस पासून सर्विक्स आणि वजायनाचा ट्रॅक जातो. आणि तिसरं म्हणजे अन्ननलिकेचा जो ट्रॅक आहे, रेक्टम, ॲनस, तो जातो. हे याच्यामधून पास होतात. आणि हा पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग असेल तर पेरीमेनोपॉझल फेज मध्ये ज्या लघवीच्या समस्या किंवा बावेलच्या समस्या, बावेलच्या म्हणजे अन्ननलिकेच्या समस्या आणि सेक्शुअल ट्रॅकच्या समस्या ज्या आहेत ह्या कमी होतात किंवा प्रिव्हेंट करता येतात. म्हणून ह्या एक्सरसाइजेस, ह्या पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग ठेवणं हे फार महत्वाचं आहे. हे कसं ठेवायचं, याच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे हे जे गेट्स आहेत, वेगवेगळे जे गेट्स आहेत पेल्विक फ्लोअर मधले, हे क्लोज करायची एक्सरसाइज, याला गेट क्लोज करणं असं एक टर्म वापरतात फिजिओथेरपिस्ट लोक. त्या कशा, आणि त्याच्यासोबतच ह्या पेल्विकच्या आजूबाजूचे जे मसल आहेत हे कसे स्ट्रॉंग करायचे, याच्या मी काही एक्सरसाइजेस तुम्हाला दाखवणार आहे. तो मी नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे. आता हा पहिला मुद्दा, अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पेरीमेनोपॉज ही इमोशनली अनस्टेबल करणारी स्टेज असते. हिच्यामध्ये फॅमिलीमध्ये सुद्धा डिस्टर्बन्सेस होतात, मोठा वादळ निर्माण होतं. म्हणून मेंटल हेल्थ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर खूप डिस्टर्ब झाल्या महिला तर त्यांचं काउन्सिलिंग करून घेणं. आता आपल्याकडे याला खूप सोशल स्टिग्मा समजला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रॉपर सायकॅट्रिक इलनेस जरी आलं तरी घरचे म्हणतात की नको, मॅनेज करून घेऊ, लोकांना कळेल. एखादी लग्नाची मुलगी आली, लग्नाचा मुलगा, आणि त्याला काही डिप्रेशन आलं, सायकॅट्रिक प्रॉब्लेम झाले, तर ते लपवतात की याला मुलगी देणार नाही, हिला स्थळ मिळणार नाही. याच्यात अशी शेम बाळगण्याची गरज नसते मित्रांनो. जर एखाद्या व्यक्तीला खूप त्याचे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होत असतील तर काउन्सिलिंग करून घेणं एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं, एक्सपर्ट व्यक्तीकडनं इज व्हेरी गुड. दुसरं महत्वाचं म्हणजे काही थेरपिस्ट ते सांगू शकतात. त्यातली महत्वाची जी आहे ती सीबीटी, हे सायकोलॉजिस्ट लोक करू शकतात. तर या सीबीटीने मेंटल हेल्थ स्टेबल करायला ही कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी असं म्हणतात. मग काही लोक हिप्नॉसिस वगैरे बद्दल पण बोलतात, पण त्या काही फार अशा प्रूव्हन थेरपीज नाही आहेत, पण काही सायकोलॉजिस्ट त्या देखील वापरू शकतात. सगळ्यात महत्वाचं याच्यात असं आहे की मेडिटेशन. मेडिटेशन हे स्वतः आपण करतो, त्यामुळे हे आपण स्वतः करू शकतो. याच्यासाठी आपल्याला दुसऱ्याकडे जायची गरज नसते. म्हणून मेडिटेशन, म्हणून मी सारखं सांगत असतो की विपश्यना मेडिटेशनचे कोर्सेस करून रेग्युलर प्रॅक्टिस केली तर या अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून जायला खूप सोपं जातं या महिलांना आणि अशा फॅमिलीजला सुद्धा.
रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात, वेगवेगळे डिस्क्राईब केलेले आहेत इंटरनेटवर वगैरे. बेसिकली थोडं रिलॅक्स आपल्याला राहता आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा तणाव निर्माण झाला की तुमच्या काही रिलॅक्स करणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत, की म्युझिक ऐकणे किंवा निसर्गात जाणे किंवा एखाद्याशी बोलणे किंवा काहीतरी असं आपलं मस्त बेड टाकून आपल्या गार्डनमध्ये बसणं, समुद्रकिनारी जाणं, अशा प्रकारच्या रिलॅक्सिंग काही गोष्टी. आणि काही काही लोकांचे रिलॅक्सिंग टेक्निक्स पण असतात, म्हणजे ते मसाज करून घेतात, काही ब्रिदिंग टेक्निक्स करतात वगैरे. तर हे पण महत्वाचे आहेत. ॲक्युपंक्चरला खूप काही एव्हिडन्स नाही, पण ते पण काही लोकांना हेल्प करू शकतात. तर हे मेंटल हेल्थ बद्दल हा प्रपंच. तर मेडिकली याचं मॅनेजमेंट जे आहे ते मुख्यत्वे HRT, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आता या हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी बद्दल प्रचंड गैरसमज आहेत, डॉक्टर लोकांमध्येच गैरसमज आहेत. मी काही आमच्या कलिग्सशी बोलत होतो तर ते म्हणले, ओ HRT इज व्हेरी रिस्की, वी शुड नॉट टॉक अबाउट HRT, इट इज डेंजरस. मात्र हे अत्यंत जुनं मत आहे HRT बद्दल. आता HRT जे नवीन उपलब्ध झालेले आहेत त्या अत्यंत सेफ अशा HRTच्या ट्रीटमेंट्स आहेत. स्पेशली ज्या स्किन मधून पॅचच्या स्वरूपात किंवा स्प्रे, जेल असे ज्या दिल्या जातात या सेफ आहेत. त्यामुळे HRT मात्र हे डिसिजन जे आहे हे तज्ज्ञ डॉक्टर घेणार, हे तुम्ही नाही घेणार किंवा कोणले तरी तज्ज्ञ नसलेले लोक पण नाही घेणार किंवा मेडिकल स्टोअरवरून नाही तुम्ही घेणार. ही तज्ज्ञांच्या मदतीने. पण हे तज्ज्ञांना देखील HRT बद्दल गैरसमज नाही पाहिजेत, कारण ते बरेच गैरसमज आहेत लोकांमध्ये. तर HRT म्हणजे काय? हॉर्मोन रिप्लेस करणे. आपल्याला माहित आहे हे जे पेरीमेनोपॉज ही स्टेज कशामुळे येते, मेनोपॉज कशामुळे येतो? इस्ट्रोजन गेल्यामुळे. मग हे इस्ट्रोजन त्या महिलेला द्यायचं. काही महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन देखील द्यावं लागतं, कारण त्यांची काही महिलांची पाळी सुरू असते आणि तेव्हा त्यांना हा त्रास होतो. त्यांना हे डॉक्टर ठरवणार. काही महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन द्यावा लागतो. तर HRT देऊन पण काही लक्षणं त्यांचे जात नसतील, थकवा असणे, लो एनर्जी फील होणे किंवा सेक्शुअल ड्राईव्ह कमी असणे, आणि त्यांना जर याच्यावर ओव्हरकम करायचं असेल तर टेस्टोस्टेरॉनचं देखील जेलचं प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात. तर HRT मध्ये मेनली इस्ट्रोजन और इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असं आहे. तर इस्ट्रोजन हे स्किन मधून पॅच, स्प्रे, जेलच्या स्वरूपाने अत्यंत सुरक्षित हे बहुतांश महिलांमध्ये असतं. आता प्रोजेस्टेरॉनचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सिंथेटिक, जे जुनं जे प्रोजेस्टेरॉन होतं त्याच्याने प्रॉब्लेम्स व्हायचे. आताचं जे मॉडर्न HRT मध्ये जे प्रोजेस्टेरॉन वापरलं जातं याच्यामध्ये जे सिंथेटिक आहे त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन काही महिलांमध्ये होतात. पण एक मायक्रोनाइज्ड प्रोजेस्टेरॉन म्हणून एक प्रकार असतो, त्याच्याने कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. हे मात्र सगळं तुमचे तज्ज्ञ ठरवणार. म्हणून HRT इट कॅन बी आयदर जस्ट इस्ट्रोजन और कॉम्बिनेशन असेल किंवा काही लोकांना टेस्टोस्टेरॉन देखील दिलं जाईल. हे डॉक्टरांकडून तुम्ही घेऊ शकता. याचे फायदे असे आहेत की हे जे लक्षणं सगळे सुरू होतात, म्हणजे केसांपासून त्या नखांपर्यंत, पायाच्या नखापर्यंत, या लक्षणांमधले बरेचसे लक्षणं HRTने काम डाऊन होतात. झोप इम्प्रूव्ह होते, बोनची हेल्थ चांगली राहते, जे डिटोरेशन होणार असतं आपल्या मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम मध्ये, पेन्स, थकवा, ब्रेन फॉग, हार्टचे जे कोलेस्ट्रॉल वाढणे, टाईप 2 डायबिटीजची रिस्क वाढणे, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, हे HRTने स्लो होतं, कमी होतं. आणि त्याचे फायदे असे होतात की इस्ट्रोजन सतत देत, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा सप्लाय जर आपण चालू ठेवला तर महिलांना जे प्रोटेक्शन मिळतं त्यांच्या पाळी चालू असताना, ते प्रोटेक्शन कंटिन्यू राहतं. म्हणजे त्यांची इम्युनिटी, मेंटल हेल्थ, त्यांचा हार्ट, स्ट्रोकची रिस्क कमी, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहील, बोन हेल्थ चांगली राहील, हे सगळं प्रोटेक्शन त्याच्याने कंटिन्यू होतं. तर हे तुम्ही नक्की याचा विचार करा. काही महिलांमध्ये अँटी डिप्रेशन काम करतात. हे त्या महिलेच्या सिच्युएशननुसार गरजेचं असतं. एकतर मूडसाठी किंवा काही लक्षणं जे आहेत पेरिमेनोपॉजचे याच्यावर देखील अँटी डिप्रेशनचा, म्हणजे हॉट फ्लशेस वगैरे हे जे आहेत याच्यावर फायदा होतो. एन्झायटी, डिप्रेशन. इस्ट्रोजन जर जेलच्या स्वरूपामध्ये, वजायनल जेल जे आहे, काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये हे वापरता येतं. लुब्रिकंट्स वापरता येतात, मॉइश्चरायझर्स येतात. हे तुम्ही डॉक्टरांशी सल्ला घेऊन तुम्ही घेऊ शकता. टेस्टोस्टेरॉन जेल मी वर म्हटलोच आहे. सप्लिमेंट्स घ्यायचे का? तर हा जो टॉपिक आहे हा पूर्ण जगभर डिस्कस होतो. आणि मी इथे बघतो माझे बरेचसे जे मित्र, कलिग्स असतात, ते कोणी ओमेगा 3 सप्लिमेंट घेतं, कोणी मॅग्नेशियम घेतं, कोणी व्हिटॅमिन D घेतं. हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल
गरज आणि त्यांना काय एक्सपिरियन्स येतो ते घेतल्यानंतर. तर बऱ्याचशा बायका मॅग्नेशियमचं सप्लिमेंट इकडे घेतात आणि वेगवेगळे मॅग्नेशियमचे सप्लिमेंटने ते चर्चा करत राहतात, ओ आय दॅट वर्क्स फॉर मी, दिस डझंट वर्क फॉर मी. तर हे तुम्ही एकतर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि स्वतः जर काही घेणार असाल तर त्याचं जजमेंट घ्या की याच्याने काही फायदा खरंच होतोय का. नसेल होत तर यू कॅन स्टॉप इट. बहुतांश महिलांना कुठलेही सप्लिमेंट घ्यायची गरज नसते. प्रोटीन्स रिच असलेलं डाएट, फायबर्स रिच असलेलं डाएट, कॅल्शियम रिच असलेलं डाएट म्हणजे दुधाचे पदार्थ, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, नॉन व्हेज, फिश, नट्स, व्हिटॅमिन डी. आपल्याकडे उन्हाळ्याचं तुम्ही अर्धा तास जरी उन्हातनं चक्कर मारून आलं तर दॅट इज इनफ फॉर दॅट डे, व्हिटॅमिन डी. कारण ते मेनली नॉनव्हेज सोर्सेसमध्ये असतं, म्हणून बऱ्याच लोकांना, शाकाहारी लोकांना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मॅग्नेशियम परत याचे ग्रीन लिफी व्हेजिटेबल, नट्स, होल ग्रेन्स, लेग्युम्स याच्यामधनं मॅग्नेशियम मिळतं. आयर्न, कारण अॅनेमिया पण होऊ शकतो आणि त्याच्याने थकवा होऊ शकतो या महिलांना. व्हिटॅमिन, प्रत्येकाला सरसकट व्हिटॅमिन घ्यायची गरज नाही. तुमचं जर बॅलन्स डाएट असेल तर गरज नाही. ओमेगा 3 अगेन वेगवेगळे व्हेज आणि नॉनव्हेज सोर्सेस मधून ओमेगा 3 होतं. आणि गट फ्रेंडली डाएट, मी इकडे त्याच्यावर बोलणार आहे आणि त्याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ गट फ्रेंडली आणि डाएट काय घ्यायचं या स्टेजमध्ये याच्याबद्दल मी व्हिडिओ करणार आहे. तर सप्लिमेंट्स आणि सिम्पटम्स प्रमाणे काही कमी अधिक गोळ्या औषधं तुम्हाला डॉक्टर देऊ शकतात. याच्यात खूप जास्त इतर औषधं घ्यायची गरज नसते. आपल्याकडे अनेक लोकांना प्रिस्क्रिप्शन पानभर लिहून द्यायची डॉक्टरांना सवय असते, ती गरज नसते. आता सोशल ऍस्पेक्ट पण फार महत्वाचा आहे तुमच्यासाठी या स्टेजमध्ये, कारण ही स्टेज अशी आहे की तुम्ही इमोशनल, फिजिकल पद्धतीने तुम्ही डिस्टर्ब होता, फॅमिली डिस्टर्ब होते. बऱ्याच वेळा तुम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट करायला नकोसं वाटतं, एन्झायटी येते, पॅनिक अटॅक्स होतात, सोशल फोबिया होऊ शकतो. अशा वेळेला आपले जे आवडते लोक आहेत, जे जवळचे लोक आहेत, यांच्याशी संपर्कात राहणं, मित्रांशी, नातेवाईकांशी बोलत राहणं, जॉबच्या ठिकाणी व्यवस्थित कम्युनिकेट करणं, घरात कम्युनिकेट करणं की तुम्ही काय प्रॉब्लेम मध्ये आहात अँड व्हॉट यू एक्सपेक्ट अदर्स टू डू, तुम्हाला इतरांकडनं काय हेल्प अपेक्षित आहे, हे व्यवस्थित पद्धतीने कम्युनिकेट करणं. आणि याची फार मदत याच्या मॅनेजमेंटमध्ये, याच्यातून सक्सेसफुली तरुण जायला होते. महत्वाचा अजून शेवटचा मुद्दा म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट. कारण पेरीमेनोपॉज मध्ये स्लीप डिस्टर्बन्स होते, पेरीमेनोपॉज मध्ये मेटाबॉलिझम तुमचं स्लो होतं, फॅट अक्युम्युलेशन सुरू होतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, बॉडीचा शेप बिघडतो, याच्यामध्ये स्थूलता येते, मोटिवेशन राहत नाही, एनर्जी राहत नाही. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही जे डाएट खाता आहात ते हेल्दी आहे, बॅलन्स्ड आहे, ते गट फ्रेंडली आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि लो इन ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलेन. दुसरं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. आता पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज तर करायच्या, पण बायकांनी आणि मुलींनी वजन मारणे हे फार आवश्यक आहे. दंड काढणे, पुलअप्स करणे, पुशअप्स करणे, म्हणजे हेवी मसल तुमचा बिल्ड होईल अशी एक्सरसाइज या वयोगटामध्ये फार आवश्यक आहे. म्हणजे आणि तिथपर्यंत जायची वाट बघू नका, तुम्ही आतापासूनच वजन करायला लागा. रेझिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतात, वेट्स. कारण जेवढं तुमचं तुम्ही मसल्स बिल्ड कराल ते करताना तुमचे जॉईंट्स मूव्ह होतील, तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतील, त्यांची डेन्सिटी वाढेल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. याचा फक्त मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमला फायदा नाही होणार, तर त्याचा मेटाबॉलिझमला फायदा होईल आणि तुमचं इमोशनल, त्याचा सायकोलॉजिकल, कार्डिओव्हास्क्युलर हा सगळा बेनिफिट तुम्हाला होईल. म्हणून एक्सरसाइजर आठवड्यातून 2 ते 3 वेळा वजन करा. आठवड्यातून एकदा जर तुम्हाला जमत असेल तर स्ट्रेचिंग, कोअर ट्रेनिंग, योगा, स्विमिंग किंवा वॉकिंग करायला जाणं. वॉकिंग इज ऑल्सो गुड एक्सरसाइज, पण तुम्ही रोज फक्त वॉकिंग करत असाल तर तेवढं मग मसल बिल्डिंग नाही होणार. म्हणून मसलसाठी थोडेसे वजन, पुलअप्स, पुशअप्स टाईप काहीतरी जिम टाईप एक्सरसाइज तुम्हाला घरी पण करता आली पाहिजे किंवा जिमला जाऊन करता आली पाहिजे. योगा आठवड्यातनं एखाद दिवस योगा, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होतं, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन होतं, माइंडफुलनेस पण डेव्हलप होतं. पण रोज रोज योगा करून परत तेवढा तुम्हाला मसल बिल्डिंगला त्याचा फार फायदा नाही. त्याचा लिमिटेड रोल आहे. स्ट्रेचिंगला फायदा आहे आणि माइंड काम करणे याच्यासाठी पण फायदा आहे. तर एखाद दुसरा दिवस योगा, 2-1 दिवस वेट्स आणि 1-2 दिवस वॉकिंग वगैरे सारख्या एक्सरसाइज, असं तुमचं शेड्यूल असलं पाहिजे याच्यासाठी. आणि हे मात्र तुम्हाला रेग्युलर करायचं आहे. दिवसातून 3 वेळा करायचंय. कसं करायचं मी वेगळा व्हिडिओ बनवतोय. झोपेचं हायजीन, आपली झोपेची रूम
तिथे मोबाईल घेऊन स्क्रीनवर बघत बघत न झोपणे, लाईट आवश्यक तेवढा कमी करणे, डिम करणे किंवा अंधार करणे, तिचं टेम्परेचर रूमचं व्यवस्थित असणे, तिथे डास नसणे, आजूबाजूला कलकल नसणे, वेळ तुमची झोपेची, उठायची, मध्ये जो अजून काय काय डिस्टर्बन्स होतात, तुम्हाला काही विचार येतात का, म्हणून त्याच्यासाठी मेडिटेशन हेल्प. तुम्ही मेडिटेट करत करत झोपलात तर तुमची झोप एकदम चांगली क्वालिटीची होऊन जाते. काही अजून स्ट्रेसेस असतील, टेन्शन असतील तर त्याचं मॅनेजमेंट करणे. ट्रिगर्स, काय केल्याने तुमचे लक्षणं वाढतात हे जर तुम्ही हिशोब ठेवला, डायरी ठेवली, तर यू कॅन अवॉइड ट्रिगर्स दॅट विल ट्रबल यू फ्रॉम पेरिमेनोपॉज. स्मोकिंग नो. अल्कोहोल, आता इकडचे जे वेस्टर्न लिटरेचर आहे हे म्हणतात की कट डाऊन ऑन अल्कोहोल, 2 ग्लास वाईन नका घेऊ, एकच घ्या. माझं असं म्हणणं आहे की नो अल्कोहोल. कारण एक तुम्ही वाईन घ्यायला सुरुवात केली की तुम्हाला पुढच्या वेळेला 2 घ्याव्याशा वाटतील आणि इट इज नॉट गुड फॉर युअर ऑल मेंटल हेल्थ आणि ब्रेनसाठी पण ते चांगलं नाही. बऱ्याचशा देशांमध्ये आता अल्कोहोलचं सेफ लिमिट 0 केलेलं आहे. इथे इंग्लंडमध्ये सीएमओ चीफ मेडिकल ऑफिसरने अल्कोहोलचं सेफ ड्रिंकिंग लिमिट इज 0, म्हणजे अल्कोहोल पिऊ नका असं सांगितलेलं आहे. तर हा सगळा प्लान आहे पेरिमेनोपॉजच्या ओव्हरऑल मॅनेजमेंटसाठी. आणि तुम्हाला पेरिमेनोपॉजची वाट बघायची गरज नाही. यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आजच, तुम्ही 15-16 वर्षाची मुलगी असेल तरी सुद्धा तिला यातल्या मॅक्सिमम गोष्टी आजच सुरू करता येतात. यू डोंट हॅव टू वेट. आय होप दिस मेक सेन्स. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण एक्झरसाइज, पेल्विक फ्लोर एक्झरसाइज वर करूया. मी ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवेल. आणि त्याच्यानंतर एक जो व्हिडिओ आहे तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे आहाराबद्दल. कुठलं कुठलं फूड पेरिमेनोपॉज मध्ये चांगलं आहे, कुठलं हेल्दी आहे आणि कुठलं हेल्दी नाहीये, याच्यावर हा शेवटचा व्हिडिओ असेल. असा 5 व्हिडिओची ही सिरीज आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्वीचे 2 व्हिडिओ टाकतो आहे आणि असे सगळ्या व्हिडिओज मध्ये टाकणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये उरलेल्या सगळ्या व्हिडिओचे लिंक्स टाकेल. तर आय होप दिस मेक सेन्स. इतरांना देखील शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. टेक केअर. बाय बाय.